नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक कितवी आहे? तर 7वी आहे. याच्या अगोदरच्या तुम्ही पाहिले नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आपली कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आहे आजची? तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आहे. आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या धर्तीवर बनवली, ज्याच्यामुळे ही काय असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत, म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत झालेल्या ज्या काही TETच्या प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित अशी आपण बनवलेली ही प्रश्नपत्रिका आहे. मग ही प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरसाठी महत्त्वपूर्ण आहे? तर पेपर 1 साठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर पेपर 2 साठी सुद्धा काय आहे, अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका असणार आहे. एकच प्रश्नपत्रिका दोन्ही पेपरसाठी का उपयुक्त आहे बरं? तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही ठिकाणी काय आहे, सारखाच आहे. त्याचा अभ्यासक्रम, त्याचे घटक सुद्धा काय आहेत, सारखेच आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न काय पहा, तर अध्ययन उपपत्ती आणि त्यांचे जनक यांची खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता इथं आपल्याला काय शोधायला सांगितलंय, तर चुकीची जोडी ओळखायला सांगितली. कशामधली? तर अध्ययन उपपत्ती आणि त्याचे जनक याच्यामध्ये. मग पहिली जोडी पाहूया आपण. काय सहसंबंध उपपत्ती कोणाची दिली त्यांनी? थॉर्नडाईकची. मग ही चुकीची आहे का? तर ही जोडी बरोबर आहे. पुढे बघूया. मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोण? कोहलर. मग ही चुकीची आहे का? तर ही सुद्धा बरोबर आहे. मग चुकीची उपपत्ती कोणती किंवा चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. कारण साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ही पावलोवची नसून साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ही BF स्किनरची उपपत्ती आहे. मग लक्षात ठेवायचे, प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ही BF स्किनरची आहे. आता हा एक प्रश्न आहे, पण याच्या एकाच प्रश्नावरती आपल्याला असाच प्रश्न येईल का? तर याच्यावरती आपल्याला कमीत कमी 6 ते 7 प्रश्न येऊ शकतात. मग कसे 6 ते 7 प्रश्न येऊ शकतात बघा. पहिला प्रश्न काय येऊ शकतो, सहसंबंध उपपत्ती खालीलपैकी कोणाची आहे? मग ती कोणाची आहे? तर ती थॉर्नडाईकची आहे. किंवा दुसरा प्रश्न फिरून असा विचारू शकतात की थॉर्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर कोणती उपपत्ती मांडली त्यांनी? सहसंबंध उपपत्ती मांडली. इथं सुद्धा प्रश्न काय विचारतील की मर्मदृष्टीमूलक उपपत्ती कोणाची आहे? तर ही कोहलरची आहे. किंवा कोहलरने खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली? हाही प्रश्न विचारू शकतात. मग कोणती उपपत्ती मांडली? मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली. म्हणजे किती? 4 प्रश्न झाले. इथं बघा, साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ती स्किनरची आहे. त्याच्यानंतर असं पण विचारू शकतात की BF स्किनरनी खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली? मग कोणती मांडली? साधक अभिसंधान. किती प्रश्न झाले? 6 झाले. त्याच्यानंतर बघा, हा जो पावलोव आहे यांनी कोणती उपपत्ती मांडली? पावलोवनी खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली हे पण विचारू शकतात. मग त्याची उपपत्ती कोणती आहे? तर अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणाची आहे? पावलोवची आहे. किंवा इथं असाही प्रश्न विचारू शकतात की अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली? तर ही कोणी मांडली? पावलोवनी मांडली. आणि राहिलेला प्रश्न पुढचा, सामाजिक अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणाची आहे? मग ही कोणाची आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती? तर ही अल्बर्ट बांदुरा यांची आहे. किंवा असाही प्रश्न विचारू शकतात की अल्बर्ट बांदुरा यांनी खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली? मग कोणती उपपत्ती मांडली अल्बर्ट बांदुरांनी? तर ती सामाजिक अध्ययन उपपत्ती मांडली. म्हणजे एका प्रश्नावरून आपले कमीत कमी 8 प्रश्न या ठिकाणी काय केलेत आपण, पूर्णपणे कव्हर केले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे अध्ययन उपपत्तीवरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी 2 प्रश्न अध्ययन उपपत्तीवरती विचारलेले असतात. मग तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, 2 प्रश्न तुम्हाला अध्ययन उपपत्तीवरती 100% विचारलेले असतात. म्हणून हे काय तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे किंवा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न क्रमांक 2 काय विचारले बघा, खालीलपैकी कोणते विधान वाढ व विकास यामधील फरक स्पष्ट करण्यासाठी योग्य नाही? आता कोणतं विधान योग्य नाही, म्हणजेच कोणतं विधान चूक आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग बघा, पहिलं विधान काय दिलंय, तर वाढ ही संख्यात्मक असते, विकास हा गुणात्मक असतो. मग हे विधान चुकीचं आहे का बरोबर आहे? तर हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, विकास हा निरंतर चालतो. मग हे विधान कसं आहे? तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान बघा, वाढ ही विकासाशिवाय शक्य नाही, पण विकास वाढीशिवाय होऊ शकतो. पुढे बघा, चौथं विधान काय आहे, वाढीचे मोजमाप अचूक करता येते आणि विकासाचे केवळ निरीक्षण करता येते. मग हे विधान सुद्धा बरोबर आहे. मग इथं चुकीचं विधान किंवा अयोग्य विधान कोणतं आहे किंवा कोणतं विधान योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 3 विधान हे काय या ठिकाणी योग्य नाही. कारण वाढ ही विकासाशिवाय शक्य नाही असं चुकीचं आहे. कधी कधी शारीरिक वाढ सुद्धा होऊ शकते. म्हणजे बौद्धिक विकास जरी झाला नाही तरी व्यक्तीची काय होते, शारीरिक वाढ होऊ शकते. म्हणून ही काय याच्याशिवाय शक्य नाही असं अजिबात नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारला जातो
की वाढ ही कशी संकल्पना आहे. मग वाढ ही कशी संकल्पना आहे किंवा वाढ ही कशी असते, तर वाढ ही संख्यात्मक असते. पुढचा प्रश्न विचारला जातो की विकास हा कसा असतो, तर विकास हा कसा असतो, गुणात्मक असतो. त्याच्यानंतर पुढे प्रश्न विचारला जातो की वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे. मग वाढ ही काय होते, विशिष्ट वयानंतर थांबते. जर उदाहरणार्थ पाहिलं तर आता समजा माणसाची किंवा बालकाची उंची किती वयानंतर थांबते पहा, 18 ते 21 वर्षानंतर काय होते, आपली उंची मर्यादित होते, म्हणजे वाढ होणे त्याची काय होते, थांबते. तुम्ही असं व्यक्ती पाहिलाय का, तो 25 वर्ष झालाय आणि तरी त्याची उंची वाढतच चालली, असं झालंय का, तर नाही होत. एका ठराविक वयानंतर आपली वाढ काय होते, थांबते. म्हणजेच वाढ ही काय होते, विशिष्ट वयानंतर थांबते. परंतु विकास ही प्रक्रिया कशी आहे, तर विकास ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. म्हणजे कुठपासून कुठपर्यंत चालणारी आहे, तर गर्भापासून तर डायरेक्ट कुठपर्यंत, मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया कोणती, तर ती विकास आहे. म्हणजे विकास ही काय आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर बघा, वाढीचं मोजमाप कसं करता येत आहे, तर अचूक मोजमाप करता येते. समजा उंची आहे, आपण सांगू शकतो आता माझी उंची किती आहे, तर 167 सेंटीमीटर उंची आहे. मी असं निश्चित तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे वाढीचं मोजमाप काय करता येते, अचूक करता येते. परंतु विकासाचं केवळ काय करता येते, निरीक्षण करता येते. तुम्ही सांगू शकता का माझा विकास किती झालाय, असं निश्चित सांगू शकत नाही. हा, निरीक्षणामधून तुम्ही सांगता की बाबा सरांची तयारी चांगली आहे किंवा सरांची तयारी कमी आहे, असं तुम्ही निरीक्षण करू शकताय. पण निश्चित सांगू शकताय का बाबा 5 किलो तयारी आहे सरांची किंवा 25 मीटर तयारी आहे, असं निश्चित सांगू शकतो आपण. जशी वाढ सांगू शकतो तसं विकास आपण फक्त काय करू शकतो, त्याचं निरीक्षण करू शकतो. निश्चित किंवा अचूक मोजमाप त्याचं त्या ठिकाणी करता येत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. काय विचारले बघा, शिक्षकाने वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षकाची योग्य प्रतिक्रिया कोणती. म्हणजे समजा तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्या विद्यार्थ्याने काय केलं बाबा, त्यांनी चुकीचं उत्तर दिलं, तर तुम्ही काय करताल असं तुम्हाला इनडायरेक्टली विचारले. मग काय करू आपण बघा, त्या विद्यार्थ्याला रागावून खाली बसू, अजिबात नाही. इथं लक्षात ठेवा, तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यायचं नसते. कोणतं उत्तर द्यायचं नसतंय, नकारात्मक उत्तर द्यायचं नसतंय. नकारात्मक क्रिया असणारं उत्तर आपल्याला द्यायचं नसतंय. आपल्याला कसं उत्तर द्यायचं असतंय, पॉझिटिव्ह, त्यालाच आपण काय म्हणतो, सकारात्मक उत्तर द्यायचं असते. कोणतं, सकारात्मक उत्तर आपल्याला काय करायचं असते, त्या ठिकाणी द्यायचं असतं. एवढा फरक लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा, तर हे जे प्रश्न आहेत संकल्पनेवर आधारित असतात, उपयोजनात्मक प्रश्न असतात. आणि असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात की तुम्ही काय करता, विशिष्ट प्रसंगामध्ये तुमचं वर्तन कसं असेल, याच्यावरती हे प्रश्न असतात. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, विद्यार्थ्याला रागवून खाली बसायचं नाही. का बसायचं नाही, तर आपण नकारात्मक कृती जर केली तर त्याचा परिणाम काय होतो, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या कृतीची भीती बसते किंवा विद्यार्थ्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. म्हणून आपल्याला नकारात्मक कृती करायची नसते. ठीक आहे, पुढे बघा, दुसऱ्या विद्यार्थ्याला योग्य उत्तर सांगायला लावणे आणि चुकीचे उत्तर देणाऱ्याकडे दुर्लक्ष करणे. बघा आता इथं काय केलं त्यांनी, बघा माइंड गेम खेळलाय. अर्ध उत्तर काय दिलंय, बरोबर दिलंय, म्हणजे सकारात्मक दिलंय की बाबा आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा काय योग्य उत्तर लावायला सांगू शकतो. चल तू सांग असं आपण करतो. पण पुढं काय दिले बघा, चुकीचं उत्तर देणाऱ्याकडे काय करायचं, दुर्लक्ष करायचं. दुर्लक्ष करायचं नाही. दुर्लक्ष केल्यावर पुन्हा त्याच्या मनामध्ये काय होतो, न्यूनगंड तयार होतो. म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचाच आहे. का, तर त्यांनी अर्धा बरोबर दिलाय, अर्ध सकारात्मक दिलाय, पण निम्मा पुढचं चुकीचं दिलाय ना, म्हणून चुकीचाच आहे. ठीक आहे, उत्तर का चुकले हे स्पष्ट करून सांगणे आणि योग्य उत्तराकडे नेण्यास काय करणे, मदत करणे. मग हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे की आपल्याला काय करायचं आहे, त्या विद्यार्थ्याचं उत्तर का चुकलंय हे त्याला स्पष्ट करून सांगायचं आणि त्याला काय करायचं आहे, योग्य उत्तराकडे घेऊन जायचं आहे. पुढे बघा 4 नंबर, त्याला वर्गाबाहेर जाण्याची शिक्षा देणे. बघा शिक्षा तर आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आपण शिक्षा तर विद्यार्थ्याला देतच नाही. मग असे प्रश्न सोडवताना तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला नकारात्मक असणारं उत्तर अजिबात लिहायचं नाही. तुम्हाला कोणतं उत्तर लिहायचं आहे, तर तुम्हाला सकारात्मक उत्तर लिहायचे. का महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न परीक्षेमध्ये अशा प्रकारे विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असेल तर शिक्षकाने सर्वप्रथम काय करायचं. बघा पुन्हा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे की एखादा विद्यार्थी काय होतोय, सारखा गैरहजर राहतोय आणि तुम्ही त्याचे शिक्षक आहात, तर तुम्ही काय करता. मग बघूया काय करायचंय, विद्यार्थ्याला वर्गाबाहेर उभे करायचं. पुन्हा नकारात्मक ताली करायचं का, नाही करायचं. त्याच्या पालकाकडे तक्रार करायची का, तक्रार करायची नाही. हा, त्याच्या पालकाला विचारू शकतो आपण की बाबा हा शाळेत का येत नाही, पण तक्रार करू शकतो. हे
तुझा मुलगा शाळेत का येत नाही, तुम्ही का त्याला शाळेत पाठवत नाही, असं त्याने तक्रार करू शकतो का आपण? तक्रार करू शकत नाही. ठीक आहे, मग गैरहजेरीचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करावा हे आपण योग्य करू शकतो की बाबा तो गैरहजर का राहतोय, त्याचं मूळ कारण काय, गैरहजर राहण्यामागं कारण काय हे शोधून आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि चौथा ऑप्शन काय होतं, नाव पटावरून कमी करणे, हे तर करूच शकत नाही आपण. लक्षात आलं? मग इथं आपल्याला काय करायचं आहे, गैरहजेरीचं मूळ कारण शोधून त्यावरती काय करायचं आहे, उपाय करायचा आहे. मग इथे लक्षात ठेवायचं पहा, आधुनिक शिक्षण पद्धती कशी आहे, तर बालकेंद्रित शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकाची भूमिका कशी आहे, तर शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक आणि समुपदेशकाची आहे. प्रश्न विचारला जातो की बालकेंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते, तर ती कशी असते, मार्गदर्शकाची किंवा समुपदेशकाची असते. आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी पहा, समस्येचं निदान करून त्यावरती उपचार करणे हे शिक्षकाचं पहिलं कर्तव्य आहे. समस्येचं निदान करणं म्हणजेच काय करणं, तर त्या समस्येचे कारण शोधणं, आणि उपचार करणं म्हणजे काय करणं, तर त्या समस्येवरती उपाय काढणं, त्या समस्येवरती उपाय शोधणं, हे कोणाचं काम आहे, शिक्षकाचं कर्तव्य आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 5 नंबर काय विचारलं बघा, लेव वेगोत्स्की यांच्या मते मुलांच्या संज्ञानात्मक विकासात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. मग मुलांच्या संज्ञानात्मक विकासामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर तो आहे सामाजिक व सांस्कृतिक आंतरक्रिया. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा जो लेव वेगोत्स्की आहे, आता इथं बघा वेगोत्स्की पण नाव असतं आणि कधी कधी होय पण असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, याने फरक पडत नाही आपल्याला, फक्त तुम्ही नाव समजून घ्या. एक्झॅक्ट बरोबर नाव असलं पाहिजे असं काय नाही. पेपरमध्ये सुद्धा त्यांनी, आता एक नाव तुम्हाला माझ्या नाव लक्षात नाही, पण 2017च्या पेपरमध्ये एक नाव होतं आणि त्याचाच उच्चार पुढे 2024ला प्रश्न होता आणि तिथं त्यांनी काय केलं होतं, वेगळं उच्चार झाला होता. मग तुम्हाला ज्यावेळेस असे उच्चारामध्ये प्रॉब्लेम येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये बघा एकच प्रश्न तुम्हाला मराठीमधून पण असतो आणि तोच प्रश्न तुम्हाला इंग्रजीमधून सुद्धा असतो. मग तुम्हाला कोणता प्रश्न बघायचा आहे, तर त्या ठिकाणी इंग्रजी भाषेतला प्रश्न बघायचा आहे, कारण इंग्रजी भाषेतला प्रश्न काय केला जाईल, प्रमाण मानला जातो असं त्यांनी सूचनेमध्ये सांगितलेलं आहे. जर प्रश्नामध्ये तफावत आढळली तर कोणता प्रश्न प्रमाण मानला जातो, इंग्रजी भाषेतला प्रश्न प्रमाण मानला जातो. म्हणून जर तुम्हाला मराठीमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा उच्चार कळाला नाही तर तुम्हाला सरळ तो प्रश्न इंग्रजीमधून वाचून पाहायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते बुद्धिगुणांकाचे सूत्र योग्य आहे. बघा आता हे जे बुद्धिगुणांकाचं सूत्र आहे ना, या सूत्रावरती सुद्धा प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. बुद्धिगुणांकाच्या सूत्रावरती प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. फक्त फरक काय आहे, एका वर्षी जर पेपर 1ला आला तर दुसऱ्या वर्षी कोणत्या पेपरला आलाय, पेपर 2ला प्रश्न आलाय. पण परंतु प्रत्येक वर्षी काय झालं, यावरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आहेच. मग बुद्धिगुणांकाचं सूत्र काय बघा, तर योग्य सूत्र काय बघा, IQ म्हणजेच बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय छेदामध्ये शारीरिक वय आणि गुणिले 100, हे काय आहे, बुद्धिगुणांकाचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला चुकवण्यासाठी ते काय करतात बघा शारीरिक वय आधी देतात आणि नंतर छेदामध्ये मानसिक वय देतात. मग असं तुम्हाला चुकवू शकतात किंवा काय करू शकतात, इथं या गुणिलेऐवजी तुम्हाला इथं भागिले देऊ शकतात किंवा बेरीज देऊ शकतात किंवा वजाबाकी देऊ शकतात. अजून कुठं हे सूत्र चुकवतात, तर या गुणिले 100 ऐवजी तुम्हाला इथं काय करतील, गुणिले 1000 देतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करू शकतात, ते प्रश्न चुकवण्यासाठी ट्रॅप लावू शकतात. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, मानसिक वय भागिले शारीरिक वय बरोबर 100. हेच सूत्र कसं असतंय बघा, जर लिहून पाहिलं पहा, मानसिक वय छेदामध्ये काय असतंय, शारीरिक वय आणि गुणिले काय असतंय 100. अशा प्रकारे सूत्र लिहिलेलं असतंय. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. पुढे जाऊया. त्या सूत्राबद्दल तुम्हाला बाकीची माहिती पण महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायची, कारण आपल्याला प्रश्न वारंवार विचारले जातात. मग इथं प्रश्न विचारला जातो की मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणी वापरली. मग कोणी वापरली होती किंवा कोणी मांडलेली आहे ही संकल्पना, तर ही अल्फ्रेड बिने यांनी मांडलेली आहे. कधी मांडलेली आहे अल्फ्रेड बिनेनी ही संकल्पना, तर ती 1908 मध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बुद्धिगुणांकाचे मूळ सूत्र कोणी सुचवले. मग बुद्धिगुणांकाचे मूळ सूत्र कोणी सुचवलेलं आहे, तर हे विल्यम स्टर्न यांनी सुचवलं होतं. कधी, 1912 मध्ये. पण त्याच्या सूत्रामध्ये काय नव्हतं, तर त्याच्या सूत्रामध्ये हे गुणिले 100 नव्हतं. जे शेवटचं आहे ना गुणिले 100, हे त्याच्या सूत्रामध्ये नव्हतं. कोणाच्या, विल्यम स्टर्नच्या सूत्रामध्ये नव्हतं. मग हे कोणी ऍड केलं गुणिले 100, तर हे कोणी ऍड केलं, लुईस स्टर्मनी. म्हणजे आता आपण जे वरती सूत्र पाहिलं कोणतं, मानसिक वय छेदामध्ये शारीरिक वय किंवा भागिले शारीरिक वय गुणिले 100, हे जे आपण आता आधुनिक सूत्र पाहिलं, हे सूत्र कोणाचं आहे, तर हे सूत्र विल्यम टर्मनचं आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला त्याच्यावरती सुद्धा काय केला जातो, विचारला जातो. ठीक आहे, पुढे बघूया. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण या ठिकाणी
महा टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील तर तुम्हाला त्या उत्तरासहित भेटतील किंवा उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी काय भेटतील, संपूर्ण प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर या प्रश्नपत्रिका कधीपासूनच्या भेटतील, तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या म्हणजेच 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच्यानंतर अजून काही जण विचारतात की सर या कोणत्या पेपरच्या भेटतील, तर या पेपर 1च्या पण भेटतील, त्याचबरोबर पेपर 2च्या पण भेटतील. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका उत्तर सूचीसहित भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला याच्यासोबत अभ्यास करण्यासाठी अतिशय IMP नोट्स भेटतील. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षेमध्ये जे काही आपले शालेय पुस्तक आहेत म्हणजे आता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्या शालेय पुस्तकावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे आणि ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे पहा 77 75 88 12 88. पुन्हा सांगतो 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला किती रुपये पे करायचे आहेत, तर फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत. मग तुम्ही डायरेक्ट गुगल पे, फोनपेनी 96 89 14 16 30 या नंबरवरती पैसे पाठवले तरी चालेल. फक्त काळजी काय घ्यायची, तुम्हाला पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला 77 75 88 12 88. हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरती PDF फाईलच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया 7 नंबर, डिस्लेक्सिया हा अध्ययन अक्षमतेचा प्रकार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. मग डिस्लेक्सिया ही जी अध्ययन अक्षमता ही कशाशी संबंधित आहे, तर ही वाचनातील अडचणीशी संबंधित आहे. आता ज्या काही अध्ययन क्षमता आहेत ना त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती सुद्धा आपल्याला दरवर्षी एक प्रश्न 100% विचारलेला आहे. एक तर पेपर 1ला विचारतात, नाही तर मग पेपर 2ला विचारतात, पण प्रत्येक वर्षी या अध्ययन क्षमतेवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिस्लेक्सिया म्हणजे काय, तर मुलांना अक्षरे ओळखणे, शब्दाचे उच्चार करणे आणि वाचन करणे त्याच्यामध्ये अडचण येते, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, वाचनातील अडचणी म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की डिसकॅल्क्युलिया ही कशातील अडचण असते, तर ही कशातील अडचण असते, ही गणितातील असते. आणि डिसग्राफिया ही कशातील अडचण असते, तर ही लेखनामधील अडचण असते. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला अध्ययन क्षमता लक्षात ठेवायच्या आहेत, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे जाऊया 8 नंबर, अध्यापनाच्या उद्गामी पद्धतीमध्ये ज्ञानाचा प्रवास कसा होतो. मग उद्गामी पद्धतीमध्ये ज्ञानाचा प्रवास कसा होतो, तर तो उदाहरणाकडून नियमाकडे होतो. म्हणजे उद्गामी पद्धतीमध्ये काय केलं जातं, आधी अनेक उदाहरणे दिली जातात आणि त्या उदाहरणामधून ते मुले काय करतात, स्वतः नियम किंवा सिद्धांत तयार करतात. यालाच आपण काय म्हणतो, उद्गामी पद्धती म्हणतो. आणि ही कशाकडून कशाकडे जातो, उदाहरणाकडून नियमाकडे जातो. या उद्गामी पद्धतीच्या उलट कोणती पद्धत आहे, तर ती अवगामी पद्धत आहे. मग अवगामी पद्धतीमध्ये आपण काय करतो, नियमाकडून उदाहरणाकडे जातो. म्हणजे आधी नियम सांगतो आणि नंतर त्यांची उदाहरणं सोडवून घेतो. आणि उद्गामी पद्धतीमध्ये आपण काय करतो, आधी उदाहरणं सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण नियम तयार करतो. ठीक आहे. हा दोन्ही मधला फरक आहे आणि लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे जाऊया 9 नंबर, लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी नैतिक विकासाच्या एकूण किती अवस्था सांगितल्या आहेत. कोणी, लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी. कशाच्या अवस्था बाबा, तर त्या नैतिक विकासाच्या अवस्था किती सांगितल्यात त्यांनी, मग नैतिक विकासाच्या एकूण 6 अवस्था सांगितल्या. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की
लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी नैतिक विकासाचे किती मुख्य स्तर सांगितले आहेत? मग किती मुख्य स्तर सांगितले? तर 3 मुख्य स्तर सांगितलेत. लक्षात ठेवायचं. अवस्था किती सांगितल्यात? 6 आणि स्तर किती सांगितलेत? 3 सांगितलेत. या प्रत्येक स्तरामध्ये त्याने काय केलंय? 2 अवस्था सांगितल्यात. म्हणजे अशा एकूण किती अवस्था सांगितल्यात? 6 अवस्था सांगितल्यात. कोणी? लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी. कशाच्या अवस्था सांगितल्यात बाबा? विचारू शकतात की नाही की लॉरेन्स कोहलरबर्ग यांनी खालीलपैकी कशाच्या अवस्था सांगितल्या आहेत? तर त्या कशाच्या अवस्था सांगितल्यात त्याने? नैतिक विकासाच्या अवस्था सांगितल्यात. हे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला. कुठल्याही दृष्टीने किंवा कुठल्याही अँगलने आपल्याला प्रश्न विचारला तरी आपलं उत्तर चुकलं पाहिजे नाही, एवढी तुमची तयारी पाहिजे. अवधान आकर्षित करण्यासाठी खालीलपैकी कोणता बाह्य किंवा वस्तुनिष्ठ घटक कारणीभूत ठरतो? कशासाठी? अवधान आकर्षित करण्यासाठी बाह्य घटक कोणता कारणीभूत ठरतो असं विचारलं. मग बघा, व्यक्तीची आवड, व्यक्तीची मानसिक स्थिती, उद्दीपकाची तीव्रता आणि पूर्वानुभव. मग या ठिकाणी कोणता घटक हे ठरतो? तर तो उद्दीपकाची तीव्रता हा घटक कारणीभूत ठरतो. कसं? तर बाह्य किंवा वस्तुनिष्ठ घटक. कशासाठी? अवधान आकर्षित करण्यासाठी. मग उद्दीपकाची तीव्रता म्हणजेच काय बघा, तर उदाहरणार्थ मोठा आवाज, चकचकीत प्रकाश किंवा मोठा आकार, हे जे बाह्य घटक आहेत हे व्यक्तीची इच्छा नसतानाही अवधान खेचून घेतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. इच्छा नसताना सुद्धा काय करतात? ते आपलं अवधान खेचून घेतात. जर याचं उदाहरण बघायचं असलं तर बघा, आपण आपल्या रस्त्याने चाललो असतो आणि अचानक आपल्याला पाठीमागून काय येतो? डीजेचा आवाज येतो. डीजेवरती गाणं लागलेलं आपल्या ऐकू येतं. अचानक ऐकू येतं. आपलं लक्ष काय जातं? लगेच पाठीमागं वळून बघतो आपण. अरे डीजे कुठं वाजतोय? तिकडे वाजतोय का? बरं, कशाचं आहे? वरातीचं नाचतायत किंवा लग्नाचं नाचतायत, नवरदेवासमोर नाचतायत. म्हणजे आपलं लक्ष काय जातं? त्या आवाजामुळे अचानक तिकडं लक्ष जातं. आपली इच्छा नसती, मागे वळून बघण्याची आपली इच्छा नसती, हेतू नसतो, पण तरी त्या उद्दीपकाची तीव्रता एवढी असती, तो आवाज एवढा मोठा असतो की आपलं इच्छा नसताना सुद्धा आपण काय करतो? त्याच्याकडे लक्ष देतो. मग त्यालाच आपण काय म्हणतो? उद्दीपकाची तीव्रता म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून उदाहरण पाहिलं असतं तर बघा, रस्त्याने आपण संध्याकाळी चाललो असतो आणि लांब कुठंतरी हवेत असे मस्तपैकी आकाशामध्ये फटाके उडत असतात किंवा त्यांचा बार होत असतो आणि तो फटाक्यांचा बार होता आणि काय होतो? अतिशय आकर्षक अशी काय असते? त्या ठिकाणी विद्युत रोषणाई होत असते. मग त्या विद्युत रोषणाईकडे आपलं जरी लक्ष नसलं तरी आपण आपली इच्छा जरी नसली तरी आपण 5-6 सेकंद का होईना, कितीही गडबडीत असू द्या, 5-6 सेकंद का होईना तिकडे नजर ठेवून ते फटाके कसे फुटतात हे बघतो. ठीक आहे. बाकीचे जे अवस्था आहेत, व्यक्तीची आवड, व्यक्तीची मानसिक स्थिती आणि पूर्वानुभव, हे कोणते घटक आहेत? तर हे अंतर्गत घटक आहेत. आणि अंतर्गत घटकालाच काय म्हणतात? व्यक्तिनिष्ठ घटक म्हणतात. बाह्य घटकाला काय म्हणतात? तर बाह्य घटकाला वस्तुनिष्ठ घटक म्हणतात. हा दोन्ही मधला फरक सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडलाय? मग बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत, त्यालाच आपण काय म्हणतो? मल्टी फॅक्टर थेरी म्हणतो. मग ही कोणी मांडलेली आहे? तर ही एडवर्ड थॉर्नडाईकनी मांडलेली आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत कोणी मांडला? हाही प्रश्न विचारला जातो. मग हा सिद्धांत कोणाचा आहे? तर हा अल्फ्रेड बिनेचा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे? तर तो स्पियरमनचा आहे. याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे या द्विघटक सिद्धांतामध्ये. मग स्पियरमनने बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले. ते 2 घटक कोणते आहे? तर एक आहे जी घटक आणि दुसरा आहे यश घटक. जी घटक म्हणजे काय? तर सामान्य घटक. आणि यश घटक म्हणजे काय? विशेष घटक. दोन्हीचे विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचे दोन्ही घटक. ठीक आहे. त्याच्यानंतर या हॉवर्ड गार्डनर यांनी कोणता सिद्धांत मांडलाय? तर त्यांनी बहुविध बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडलाय. म्हणजे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. किशोर अवस्था हा वादळ आणि तणावाचा काळ असतो असं कोणी म्हटलंय? आता काय विचारलंय की किशोर अवस्था हा कशाचा? वादळ आणि तणावाचा काळ असतो असं कोणी म्हटलंय? तर हे म्हटलंय जी स्टेनले हॉलनी. कोणी म्हटलंय? जी स्टेनले हॉलनी म्हटलंय. का म्हणलंय बाबा याने किशोर अवस्थेला वादळाचा आणि तणावाचा काळ? तर या अवस्थेमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदलामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाला पाहून या अवस्थेला त्याने काय म्हटलंय? वादळ किंवा तणावाचा काळ. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहा? पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्रेस. महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा. हे जे.बी. वॉटसन, या वॉटसनला आपण काय म्हणतो? तर वॉटसनला आपण वर्तनवादाचे जनक म्हणतो. आणि किलपॅट्रिक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या किलपॅट्रिकने कोणती पद्धती मांडलेली आहे? तर त्याने अध्यापनाची प्रकल्प पद्धती विकसित केलेली आहे किंवा मांडलेली आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 13 नंबर. अध्ययन संक्रमणाच्या समान घटक उत्पत्तीचे जनक कोण आहेत? पुन्हा इथं कोण आहेत? थॉर्नडाईक हेच उत्तर आहे. याचीच काय आहे? अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा,
हा जो CH जूड आहे किंवा जड आहे बघा, जूड पण असते आणि जड पण असते, ठीक आहे, जसं पर्याय असेल तसं उत्तर लिहायचं तुम्हाला. मग याची उपपत्ती कोणती आहे, तर याची सामान्यीकरणाची उपपत्ती आहे. त्याच्यानंतर हा जो बॅगले आहे, या बॅगलेची कोणती उपपत्ती आहे, तर याची ध्येयवादी किंवा आदर्शवादी उपपत्ती आहे. अध्ययन उपपत्त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. पुढे जाऊया 14 नंबर. एखादा विद्यार्थी वर्गात शिकताना अस्वस्थ असतो, त्याचे लक्ष लागत नाही, तो सतत हालचाली करतो, तर तो खालीलपैकी कोणत्या समस्येने ग्रस्त आहे. मग तो कोणत्या समस्येने ग्रस्त आहे, तर तो ADHD या समस्येने काय असतो, तो ग्रस्त असतो. मग ह्या ADHDचा फुल फॉर्म काय पहा, अटेन्शन डिफिसिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, यालाच मराठीमध्ये काय म्हणतात पहा, अवधान कमतरता आणि अतिचंचल विकृती म्हणतात, ठीक आहे. मग याच्यामध्ये व्यक्ती काय होतो, तर एका जागी स्थिर बसू शकत नाही आणि त्याचं अवधान जास्त वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही, म्हणजे त्याचं अवधान सारखं विचलित होत असते. पुढे जाऊया 15 नंबर. विद्यार्थ्यांच्या गुणाचे किंवा प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक, कोणते साधन आकारिक मूल्यमापनात येत नाही. आता काय बघा, हे आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन हे तुम्हाला तोंडपाठ आहे, त्याच्यामुळे तुम्ही चुटकीसरशी हे उत्तर लिहू शकता. मग आकारित मूल्यमापनामध्ये कोणता घटक येत नाही, तर सत्र परीक्षा येत नाही. मग दैनिक निरीक्षण आकारित मूल्यमापनामध्ये येते, तोंडी परीक्षा व मुलाखत आकारित मूल्यमापनामध्ये येते, आणि प्रकल्प व गृहपाठ हे सुद्धा काय येते, आकारित मूल्यमापनामध्ये येते. मग ही जी सत्र परीक्षा असते ही कशामध्ये येते, तर ही संकलित मूल्यमापनामध्ये येते, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मला पण माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर. बघा, आत्ताच वरती सांगितलं होतं मी तुम्हाला, प्रकल्प पद्धती ही कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे. मग प्रकल्प पद्धती ही कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे, तर ही कार्यवादावरती किंवा व्यवहारवादावरती आधारित आहे. मग हा कार्यवाद कोणाचा होता, तर हा कार्यवाद कोणाचा आहे, जॉन डुईचा आहे. मग ही जी प्रकल्प पद्धती आहे ही जॉन डुई यांच्या कार्यवादावर आधारित पद्धती कोणी विकसित केली, तर ही किलपॅट्रिक यांनी विकसित केलेली पद्धती आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये कशाद्वारे शिक्षणाला महत्त्व दिलं जातं, तर या पद्धतीमध्ये कृतीद्वारे शिक्षणाला महत्त्व दिलं जातं, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, कोणावरती, तर या निसर्गवादावरती. मग या निसर्गवादाचे समर्थक कोण होते, तर रुसो होते. मग रुसोच्या मते बालकाला निसर्गाच्या सानिध्यात काय शिकून देण्याचा पुरस्कार कोणी केला, तर तो रुसोने केला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारले पहा, सृजनशील बालकाचे प्रमुख लक्षण कोणते असते. कशाचं, तर सृजनशील बालकाचं प्रमुख लक्षण विचारले. मग सृजनशील बालकाचं प्रमुख लक्षण कोणतं असतंय, तर अपसारी विचार हे सृजनशील बालकाचं प्रमुख लक्षण असतंय. आणि इथं हाही प्रश्न विचारला जातो की अपसारी विचार म्हणजे काय, तर अपसारी विचार म्हणजे काय पहा, तर एकाच समस्येवर वेगवेगळ्या दिशांनी अनेक नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, यालाच काय म्हणतो आपण, यालाच अपसारी विचार किंवा बहुविध विचार म्हणतात. त्याच्यानंतर या अपसारी विचाराला दुसरी संकल्पना कोणती आहे, तर ती आहे अभिसारी विचाराची. मग एकाच चौकटीत विचार करण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणतात, अभिसारी विचार म्हणतात. मग अपसारी विचार आणि अभिसारी विचार दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने काय हे महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया 18 नंबर. मॅकडुगल यांच्या मते मानवी वर्तनाला चालना देणाऱ्या मूळ प्रवृत्तीची एकूण संख्या किती आहे. मग मानवी वर्तनाला चालना देणाऱ्या मूळ प्रवृत्तीची संख्या किती आहे, तर ती 14 आहे. आणि कोणाच्या मते, तर मॅकडुगल यांच्या मते. मग मॅकडुगल यांनी काय केले पहा, मानवी वर्तनाचा अभ्यास करून किती मूळ प्रवृत्ती, तर 14 मूळ प्रवृत्ती आणि त्यांच्याशी संबंधित 14 भावना काय केलेल्या आहेत, त्याने सांगितलेल्या आहेत. कुणी सांगितल्यात, या विल्यम मॅकडुगलनी सांगितलेले, ठीक आहे. पुढे जाऊया 19 नंबर. बाहुलीला जीव समजून तिच्याशी खेळणारी 5 वर्षाची मुलगी पियाजे यांच्या मते कोणत्या विचाराचं प्रदर्शन करते. मग ही कोणत्या विचाराचं प्रदर्शन करते, तर ही जीववाद या विचाराचं प्रदर्शन करते. आणि ही कोणत्या वयोगटामध्ये करते किंवा कोणत्या अवस्थेमध्ये करते, तर ही क्रियापूर्व अवस्थेमध्ये करते. मग ही क्रियापूर्व अवस्था किती वर्ष असते, किती वर्ष असतील, तर ही 2 वर्ष ते 7 वर्ष असती. आणि याच्यामध्ये मुलं काय करतात पहा, निर्जीव वस्तूंना सजीव वस्तू समजतात. कोणत्या अवस्थेमध्ये, जीववाद या अवस्थेमध्ये, ठीक आहे. म्हणजेच बघा, उदाहरण बघा, बाहुलीला भूक लागली किंवा चंद्राला राग आला असं ते काय करतात, मानतात. आणि यालाच काय म्हणतो आपण, मग जीववाद म्हणतो. याच्यामध्ये ते काय करतात, निर्जीव वस्तूला काय समजतात, तर निर्जीव वस्तूला ते सजीव वस्तू समजतात, ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे.
मग आपल्या कोर्समध्ये कोणत्या विषयाची तयारी करून घेतली जाईल, तर या ठिकाणी महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची, त्याचबरोबर मराठी व्याकरण या विषयाची काय केली जाईल, तुमची पूर्णपणे तयारी या कोर्समध्ये करून घेतली जाईल. मग कोर्सचं स्वरूप काय असेल, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असतील, त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय असतील, स्पेशल नोट्स असतील, आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय असेल त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल. ठीक आहे, म्हणजे बघा इथं तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर केल्या जातील, इतर स्पेशल नोट्समधून तुमचा सराव करून घेतला जाईल, आणि प्रत्येक प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट तुमचा काय केला जाईल, या ठिकाणी सराव तुमचा केला जाईल. इथं तुमची रिव्हिजन होईल आणि इथं सराव होईल. ठीक आहे, मग हे दोन विषय आपल्याला TETला किती मार्काला आहेत, तर 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर या ठिकाणी तुम्हाला 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करतोय, 100% तुम्हाला गॅरंटी देतोय. मग हा आपला कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे, तर ज्यांना महा TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे, अतिशय उपयुक्त कोर्स आहे. का बरं अतिशय उपयुक्त कोर्स आहे दोन्ही पेपरसाठी, तर हे जे विषय आहेत हे विषय दोन्ही पेपरसाठी कसे आहेत, अनिवार्य विषय आहेत, आणि दोन्ही पेपरसाठी यांचा अभ्यासक्रम कसा आहे, समान आहे किंवा सारखाच आहे. ठीक आहे, मग या कोर्सची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव, शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 499 रुपयाला कोर्स पडणार आहे. मग हे पेमेंट तुम्हाला कुठे करायचं आहे, तर ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्हाला किती, 499 आपले ॲप्लिकेशनचे 24 रुपये चार्जेस असतात. असे तुम्हाला या ठिकाणी किती, 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतंय. किंवा काही जणांना काय होतंय, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करताना अडचण येते, मग तुम्ही डायरेक्ट गुगल पे, फोनपेला या नंबरवरती, कोणत्या 96 89 14 16 30 या नंबरवरती डायरेक्ट गुगल पे, फोनपेला किती रुपये पेमेंट करायचं आहे, तर फक्त 499 रुपये काय करायचं, पेमेंट करायचं आहे. फरक लक्षात ठेवा, जर गुगल पे, फोनपे केलं तर किती पेमेंट करायचं आहे, 499चं करायचं आहे, आणि जर ॲप्लिकेशनमध्ये केलं तर किती रुपयाचं पेमेंट करावं लागते, तुम्हाला 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. हा दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा, 77 75 88 12 88, या व्हॉट्सअप नंबरवरती जर तुम्ही मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला मी ॲप्लिकेशनची काय करेल, लिंक पाठवेल. तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करू शकता, किंवा या नंबरवरती फोन करून मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, किंवा कॉल पण करू शकता. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न क्रमांक 20, गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा मानसशास्त्रीय अर्थ. आता गेस्टाल्ट हा शब्द चुकला, हा शब्द लक्षात ठेवा. गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा मानसशास्त्रीय अर्थ काय होतो, याच्या आधी पण आपण पाहिलेलं. याचा अर्थ काय होतो, समष्टी किंवा संकीर्ण आकृती. मग इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ हे गेस्टाल्टवादी आहेत. मग गेस्टाल्टवादी शास्त्रज्ञ कोणते आहेत पहा, तर कोहलर आहे, कोपका आहे, आणि वर्धामेयर आहे किंवा वर्दीमेयर आहे. ठीक आहे, मग यांच्यामध्ये काय बघा, कोणत्याही परिस्थितीचं आकलन तुकड्या तुकड्यामध्ये न करता समष्टी म्हणजेच पूर्णत्व किंवा समग्र रूपात करतो, त्यालाच काय म्हणतो, समष्टी म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते अवधान विचलित होण्याचे अंतर्गत कारण आहे. आता काय विचारलंय, अवधान विचलित होण्याचं अंतर्गत कारण विचारलं. मग बघा, अचानक झालेला मोठा आवाज, वर्गाबाहेर चालू असलेलं काम, थकवा आणि मानसिक चिंता, किंवा पुस्तकातील लहान अक्षरे. मग या ठिकाणी अंतर्गत कारण कोणतं आहे, तर ते आहे थकवा किंवा मानसिक चिंता. मग अंतर्गत कारण कोणते आहेत बघा, लक्षात ठेवा. थकवा आहे, आजारपण आहे, चिंता आहे, किंवा भुकेलेली अवस्था आहे. हे व्यक्तीचे काय आहेत, वैयक्तिक किंवा अंतर्गत कारण आहेत की ज्याच्यामुळे व्यक्तीचं लक्ष काय होतं, विचलित होतं. आणि हे लक्ष विचलित होण्याची बाह्य कारणं कोणते आहेत, तर अचानक झालेला मोठा आवाज असेल, वर्गाबाहेर चालू असलेलं काम असेल, किंवा पुस्तकातील लहान अक्षर असतील. हे काय आहेत, ही बाह्य कारणं आहेत. आणि हे थकवा किंवा मानसिक चिंता हे काय आहे, अंतर्गत कारण आहे. पुढे जाऊया. 22 नंबर, विद्यार्थ्याला स्वतःच्या विचार प्रक्रियेची आणि अध्ययनाची स्वतःलाच जाणीव असणे, याला काय म्हणतो आपण, अधिसंधान म्हणतो. अधिसंधानामध्ये काय असते पहा, विद्यार्थ्याला स्वतःच्या विचार प्रक्रियेची आणि अध्ययनाची स्वतःलाच काय असते, जाणीव असते. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अधिसंधान म्हणतो. आणि इथं संवेदन हे सुद्धा महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग संवेदन म्हणजे काय, तर बाह्य उद्दीपकाची ज्ञान इंद्रियांना होणारी पहिली जाणीव, त्यालाच आपण काय म्हणतो, संवेदन म्हणतो किंवा संवेदना म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 23 नंबर, अध्ययनाचा पठारकार प्रामुख्याने काय दर्शवतो. तर अध्ययनाचा पठारकार काय दर्शवतो, तर तो अध्ययनातील प्रगती तात्पुरती थांबलेली असणे हे दर्शवतो.
पठारकाळ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पठार अवस्था म्हणतो. अध्ययन वक्रामधला पठार अवस्था हा काय आहे, एक महत्वाचा टप्पा आहे आणि अध्ययनामधला आवश्यक टप्पा आहे. खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती ही शिक्षक केंद्रित मानली जाते. मग शिक्षक केंद्रित कोणती अध्यापन पद्धती आहे यापैकी, तर व्याख्यान पद्धती ही काय आहे, शिक्षक केंद्रित पद्धती आहे. कारण याच्यामध्ये काय असतोय, तर शिक्षक हा काय असतो, मुख्य भूमिकेमध्ये असतो आणि विद्यार्थी हा काय असतो, केवळ निष्क्रिय श्रोता म्हणून ऐकत असतो. म्हणजे विद्यार्थी इथं फक्त काय करतो, ऐकण्याचं काम करतो. त्यामुळे ही पद्धत कशी आहे, तर ही शिक्षक केंद्रित पद्धती आहे. पुढे जाऊया 25 नंबर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2025 म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, मी 25 म्हटलो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शालेय शिक्षणाचा नवीन आकृतीबंध किंवा नवीन स्ट्रक्चर कसं आहे, तर हे कसं आहे, 5+3+3+4 या स्वरूपाचा नवीन आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. कोणत्या शैक्षणिक धोरणानुसार, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर, मॅकडोगल यांच्या मते मानवी वर्तनाला चालना देणाऱ्या मूळ प्रवृत्तीची एकूण संख्या किती आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.